व्हाईट बॉल अवंतर धाब्याने इथे सुरुवात झाली. आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सागर डाकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सागर डाकरे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे. पहिला बॉल वाईड होता, दुसरा बॉल डॉट. यावेळेस फटका कमालीचा आहे, बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग रिजनला. सागर डाकरेवरती केले आक्रमण, ठोकला सिक्सर. यावेळी आपण पाहतोय शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल गेलाय, तोपर्यंत मिळेल एक धाव. एका धावेने धावफलक पुढे जाईल. लेग बाईज आहे आणि एका धावेच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 8. 8 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 8 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे सागर डाकरे बॉलिंग ट्रॅक वरती. शॉर्ट फाईल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव पुन्हा एकदा मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. 9 रन्स ऑन दी स्कोरकार्ड, 9 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील हवेत बॉल आहे, क्षेत्ररक्षक त्या दिशेने, परंतु एक टप्पा खाऊन बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार, 4 धावा. तेरा धावा धावफलकावरती आहे. 13 विदाउट लॉस. पॉवर प्लेचा उपयोग करतायत विशाल. खराब बॉल, त्याला मात्र पनिश केलंय आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. इट्स मॅक्सिमम सिक्सर. एक्झिक्युशन मध्ये चूक झाली इथे आपण पाहतोय सागर डाकरे यांच्याकडून, आणि क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. नेक्स्ट डिलिव्हरी इज फ्री हिट. 7 धावा आल्यात. यावेळेस आणखीन एक बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क. विशाल यांच्या बॅट मधून आणखीन एक विशाल फटका. षटकार, 6 धावा. 26 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. विशाल कोळपटे मैदानावरती 6 बॉल मध्ये 22 बनवल्यात. या खेळाडूच्या नावावरती एक अनोखा विक्रम आहे, ज्याचा उल्लेख मी सकाळी केला. 21 बॉल मध्ये 102 धावा त्याने बनवलेल्या आपण पाहिल्यात. सागर डाकरे संग्राम डाकरेने खूप चांगली गोलंदाजी या अगोदरच्या मॅच मध्ये केली होती, परंतु या मॅच मध्ये वेगळ्या प्लॅनिंगने मैदानावरती उतरले. पॉवर प्ले मध्ये सागर यांच्यावरती विश्वास ठेवला. शेवटच्या एक बॉल साठी 13 धावा खर्च कराव्या लागल्यात. एक बॉल मध्ये 13 धावा खूप महागडं समीकरण असतं. धावफलकावरती तुम्ही 26 जरूर पाहताय, परंतु शेवटच्या एका बॉल मध्ये 13 आल्यात. ज्यावेळेस देखील हवेत बॉल, क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने इंटरेस्टेड, बॉलच्या खाली पोहोचलेत. पहिल्या बॉल वरती सफलता मिळतीये. फलंदाज बाद.
पाठीमागच्या सामन्याचे हिरो दिलीप मैदानावरती पोहोचलेत. धावफलकावरती धावा आहे 26. पहिला धक्का लागलाय. नवीन फलंदाज दिलीप मैदानावरती. बॉलिंग ट्रॅक वरती संग्राम डाकरे. हा देखील बॉल आपण पाहतोय हवेत आहे. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड बॉलच्या खाली पोहोचलेत. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 सफलता मिळवत आहेत संग्राम डाकरे. कृष्णा गुरव इंटरेस्टेड, परंतु बॉल गेला आउट ऑफ दी पार्क. कमालीचा फटका आहे. षटकार आपण पाहतोय इथे दिनेश पानकर यांच्या बॅट मधून षटकार आलाय. चांगला बॉल पाहायला मिळतोय संग्राम डाकरे यांच्या माध्यमातून. हा बॉल डॉट आहे. धावफलकावरती धावा आहेत 32. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. लॉस ऑफ द 2 विकेट. हा देखील फुल टॉस आहे आणि फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला जाईल. सिक्सर. फुल टॉस टाकून वाचणं खूप अवघड मैदानावरती. 38 धावा धावफलकावरती. विशालचे 3 षटकार, 2 षटकार दिनेशचे. इथे मिस टाइम स्ट्रोक. संग्राम डाकरे बॉलच्या खाली सेल पकडतील. विकेट. फलंदाज बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा आहेत 38. 38. लॉस ऑफ द 2 विकेट. यावेळेस आपण पाहतोय विशाल कोळपटे मॅन इन फॉर्म. नो बॉल कॉल केलाय पंचांनी. इट्स मॅक्सिमम 7 धावा या बॉल वरती मिळतील. षटकार. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच आहेत पाठीमागच्या सामन्याचे. मॅन ऑफ द मॅच राहिली होती. प्रमोद या आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाईल. योगेश केसरकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच. पंचेचाळीस धावा धावफलकावरती आहेत. 45. लॉस ऑफ द 3 विकेट. आणखी एक बॉल हवेत आहे आणि
आणखी एक बॉल आउट ऑफ दी पार्क आहे. वन मोर सिक्सर. सिक्सर किंग आहे विशाल कोळपटे आणि मैदानावरती सध्याच्या घडीला ते चित्र तुम्हाला पाहायला मिळतंय. हॅलो. एस के सी धुमकवाडी 50 अप झालं. 51 धावा धावपलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 अप. 8 बॉल मध्ये 34 धावा. विशाल कोळपटे सिक्सर किंग. ज्यावेळेस मात्र बॅटवरती बॉल व्यवस्थित चढला नाही. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जाईल का? केला गेलाय. अतिशय आरामात 2 धावा पूर्ण होतील. अंडर प्रेशर टीम सह्याद्री 11 झुकाई. धावफलकावरती धावा आहेत 53. 53 लॉस ऑफ द 3 विकेट. ज्यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन. एक धाव पूर्ण झाली आहे. फेकी चांगली आहे परंतु एक्झिक्युशन इथं मात्र खराब पाहायला मिळतंय. संग्राम डाकरे बॉल गॅदर करू शकले नाही. दबाव मैदानावरती पाहायला मिळतो. अंडर प्रेशर ज्यावेळेस टीम येते त्यावेळेस कठीण आहे या गोष्टी. 55 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. स्ट्राईक वरती कदाचित संजय हप्पे राहिले असते परंतु विशाल कोळपटे पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. 10 बॉल मध्ये 38 धावा आतापर्यंत बनवल्यात. त्यामध्ये 5 षटकार आहेत. एक चौकार. अजून एक बॉल आपण पाहतो यावेळेस डॉट आलाय. सुनील बॉलिंग ट्रॅक वरती. प्रत्येक गोलंदाज महागडा राहिला या रायव्हलरी मध्ये. ज्यावेळेस ऑन साइडला मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉलला खेळ. क्षेत्ररक्षक आहेत. बॉलच्या खाली पोहोचतील. विशाल कोळपटेची खेळी झाली आहे संपुष्टात आणि इथे विकेट आली आहे. नवीन फलंदाज थोडीशी घाई करा. तर एक खेळाडू अतिरिक्त आपल्याला 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. सह्याद्री 11 झुगाई. विशाल कोळपटेसाठी टाळ्यांचा गडगडाट आहे. 38 धावा केल्या. 12 बॉल 5 षटकार 1 चौकार. व्हाईट बॉल. फलंदाज धावबाद झालेत. धावबाद स्वरूपामध्ये विकेट आहे. धावफलकावरती धावा आहेत 56. अब तक 56 धावा धावफलकावरती. जबरदस्त इनिंग विशालची पाहायला मिळाली. विशाल दिनेश पानकर एसकेसी धुमकवाडी 56 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. छप्पन्न धावा धावपलकावरती आहेत आणि 57 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. 57 इज अ टार्गेट. सह्याद्री 11 चुकाईसाठी 57 धाव्यांचं लक्ष. 18 बॉल 57 धावा. संग्राम डाकरे, कृष्णा कुरव, सुरेश या ठिकाणावरती मदार असणार आहे संघाची. 57 धाव्यांचं लक्ष आहे. विशाल कोळपटे अतिशय आक्रमक धुव्वादार फलंदाजी.
ओपनिंग पेअर मैदानावरती जाताना पाहायला मिळतीये. संग्राम डाकरे कृष्णा गुरव ही जोडी मैदानावरती 18 बॉल 57 धावा फॉर्म मध्ये आहेत. कृष्णा गुरव संग्राम डाकरे देखील इनफॉर्म बॅटर आहेत. 18 बॉल 57 धावा बनवाव्या लागतील. इथून जिंकायचं असेल तर संघर्ष करावा लागेल. 18 बॉल 57 धावा. सिंभवणे आणि गेळवडे संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल व्हायचे. पहिली सेमीफायनलची मॅच इथे खेळवली जाईल. सिंभवणे संघाचे संघनायक आपल्याला विनंती, आपण टॉस साठी यायचंय. सत्तावन्न धावा बनवायच्या आहेत. संजय बॉलिंग ट्रॅक वरती, कृष्णा गुरव संग्राम डाकरे ही जोडी. संजय हप्पे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल, त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला कृष्णा गुरवने. पहिला बॉल डॉट. जागेवरून खडे खडे खेळण्याचे प्रयत्न झाले कृष्णा गुरव यांच्याकडून. पहिला बॉल डॉट. 17 बॉल मध्ये 57 धावा बनवायच्या. 17 बॉल 57 धावा. यावेळेस मात्र आक्रमण केलंय मिड विकेट क्षेत्रामध्ये. कृष्णा गुरव पॉवर हिटर आहे आणि इथे मात्र बॉलला पाठवलंय मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. एक षटकार आलाय. 6 धावा. करावा लागेल हे त्यांना देखील माहिती आहे. 16 बॉल मध्ये 51 धावा बनवायच्यात. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी जास्तीत जास्त षटकार तुम्हाला मारावे लागतील. म्हणजे 18-19 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला काढायच्यात. कमीत कमी 3 षटकार प्रत्येक षटकामध्ये येणं गरजेचं आहे. इथे सेल टिपलाय आणि कृष्णा गुरव यांची खेळी आली आहे संपुष्टात. विकेट, फलंदाज बाद. पहिला धक्का लागला सह्याद्री 11 सुगाई संघाला. 15 बॉल 51 धाव्यांची आवश्यकता आहे. 1-5 मध्ये 5-1 आवश्यक आहेत. 15-51. लक्ष थोडंसं कठीण. नवीन फलंदाज सुरेश पाठीमागच्या सामन्याचे हिरो मैदानावरती. पहिलाच बॉल समोर दिशेने खेळत. 1 धाव पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? तर होणार नाहीये. एकच धाव आली आणि धाव फलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय 7 लॉस ऑफ द 1 विकेट. प्रयत्न करावे लागतील प्रत्येक बॉल वरती. संग्राम डाकरेला देखील माहिती आहे लक्ष खूप दूर आहे. 14 बॉल मध्ये 50 धाव्यांची आवश्यकता आहे. मॉडर्न डे क्रिकेट मध्ये पॉसिबल लक्ष आहे. 14 बॉल आणि 50 धाव्यांची आवश्यकता. चौदा बॉल 50 धावा. 1-2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता. संग्राम डाकरेला देखील त्याची जाणीव आहे. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या पट्ट्यामध्ये बॉल आला नाहीये.
शरीरामध्ये तर बॉलला घेतलं होतं आपण पाहिलं संग्राम डाकरेने, परंतु अक्रॉस बॅटेड फटका इथे खेळायचा होता. एक्झिक्युशन थोडंसं चुकतंय. हा बॉल डॉट तुम्हाला पाहायला मिळेल. संजय बॉलिंग ट्रॅक वरती शेवटचा बॉल या षटकामधला. इथे देखील आपण पाहतोय जास्त रूम दिला नव्हता, रूम बनवण्याचा प्रयत्न केला, आडव्या बॅटने खेळायचं होतं, परंतु एकच धाव मिळेल. धावफलकावरती धावा आहेत 8. 12 बॉल मध्ये 49 धावा बनवायच्यात. 12 बॉल 49. लक्ष आता कठीण झालंय. आता डू ऑर डाय सिच्युएशन म्हणजे प्रत्येक बॉल वरती तुम्हाला प्रहार करावा लागेल. 12 बॉल 49 धावांची आवश्यकता आहे. हितेश बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. आता 12 बॉल मध्ये 49 बनवायच्यात. लक्ष थोडंसं कठीण होताना पाहायला मिळते. 12 बॉल 49 धावा. मोठे फटके सातत्याने खेळावे लागतील. 12 मध्ये 49 आवश्यकता. सुरुवात चांगली केली सागर डाकरेने. पहिले 5 बॉल सुरुवात ठीक होती. एक मोठा फटका जरूर आला होता, 1-2 मोठे फटके आले होते, परंतु एका बॉल मध्ये 13 धावा गेल्या. तिथून मॅच बनत गेली. तिथून मॅच एसकेसी धुमकवाडी संघासाठी बनत गेली. आपण पाहिलं त्यानंतर विशाल कोळपटे नावाचं वादळ मैदानावरती आलं आणि प्रत्येक गोलंदाजावरती प्रहार केला. मग कुणाला सोडलं नाही. मग संग्राम डाकरे आले, संकेत आले, प्रत्येकावरती आक्रमण केलं. विशाल कोळपटे 11 बॉल 49 धावा. अकरा मध्ये 49 पाहिजेत. आता 11 मध्ये 48 पाहिजेत. 11 बॉल 48 धावा अजून देखील बनवायच्यात. 12 मध्ये 38 धावा बनवल्या. आपण पाहिलं विशाल कोळपटेनं. इथे 11 मध्ये 48 पाहिजेत. गोलंदाज हितेश यांच्याकडून देखील ही बोली पूर्णपणे चेंज होते. ज्यावेळेस तुम्ही अंडर प्रेशर खेळता म्हणजे रन्स ऑन दिस बोर्ड, रन्स ऑन दी बोर्ड तुम्ही ज्यावेळेस खेळता त्यावेळेस समोरची टीम अंडर प्रेशर तुम्हाला पाहायला मिळते. शेंबवणे आणि गिळवडे टीम निर्णय आपण सांगायचा आहे. फुललेंचा बॉल आहे. इथे मात्र धाव घेतली नाहीये. बॉल शिल्लक आहेत. शेवटचे 6 धावेंची आवश्यकता आहे. 45. 6 बॉल मध्ये 45 धावा इथून बनवायच्यात. सुरेश संग्राम डाकरे ही जोडी मैदानावरती. गेवडे संघानं फलंदाजी स्वीकारलेली आहे. पुढची मॅच लगेच सज्ज राहायचंय. आता जास्त वेळ लावू नका ही विनंती आहे. ज्यावेळेस आपण पाहतोय जबरदस्त प्रहार केलाय संग्राम डाकरे. स्क्वेअर लेग रिसनला ठोकलाय षटकार. ही क्षमता आहे संग्राम डाकरे यांची, परंतु आधी थोडासा उशीर झाला असं म्हणावं लागेल. 5 बॉल मध्ये 39 धावा अजून देखील बनवायच्यात. सह्याद्री 11 जुगाई. पाच बॉल 39 धावा. फाईन लेग क्षेत्रामध्ये लाजवाब क्षेत्ररक्षण आहे. अरे बापरे, थ्रो देखील आला तिकडून. डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 4 बॉल 39 धावांची आवश्यकता. चार बॉल आणि 39 धावा. ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचायचा होता. संग्राम डाकरेकडे वेगळा क्लास आहे. सह्याद्री क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि भगवा चषकाचे आयोजक
आदरणीय विकास केशव बारसकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय. साहेबांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. डॉट बॉल 2 बॉल आणि अजून देखील आवश्यकता आहे 39 धाव्यांची. दोन बॉल 39 धावा अजून देखील आवश्यक आहेत. एज लागले दरम्यान रिसेनला बॉल ट्रॅव्हल होतोय. एका धावेचा प्रयत्न आहे आणि या ठिकाणी धावपात होत आहेत फलंदाज संग्राम डाकरे. शेवटचा एक बॉल शिल्लक या इनिंग मधला. इट्स अंपायर कॉल नाव. नवीन फलंदाज मैदानावरती जाणं गरजेचं आहे. अठरा धावा धावपलकावरती. नवीन फलंदाज मैदानावरती क्रमांक 3 वरती सुनील दाखल झालेत. शेवटचा बॉल शिल्लक 39 धावा. एक बॉल 39. आणि या ठिकाणी आपण पाहतोय टीम SK सिद्धू मकवाडी इनटू दी सेमीफायनल. विकास बारसकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच विशाल